थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यात आवडती गोष्ट ती म्हणजे चहा. आणि त्यातही मसाला चहा मिळाला तर त्या चहाची मजाच काही और असते. नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी. नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज बघतोय आपण चहा मसाला. पॅनमध्ये 2 टेबलस्पून हिरवी विलायची, 1 टेबलस्पून काळे मिरे, 1 टेबलस्पून लवंग, 1 टेबलस्पून सौंफ म्हणजेच बडीशेप, 2 मोठी विलायची, अर्धा जायफळ, 5 ते 6 कलमीचे तुकडे. हे सगळं साहित्य आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे. यातलं मॉइश्चर काढायचं आहे. अगदी मंद आचेवरती याला भाजून घ्यायचं. चहा मसाल्यामध्ये तुम्हाला जो फ्लेवर जास्त आवडत असेल ना तो तुम्ही घालू शकता. प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरी चालतं. चहा अप्रतिमच बनतो. थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी सकाळी असा ऊब देणारा चहा मिळाला ना की पूर्ण दिवस चांगला जातो. अगदी मिनिटभरात हे सगळे मसाले रोस्ट होतात. गॅसची फ्लेम अगदी मंद आहे. हिवाळ्यामध्ये हा मसाला चहामध्ये घातला तर तो आयुर्वेदिक दृष्टीने देखील उपयुक्त आहे. अगदी मिनिटभरात सगळे मसाले ड्राय रोस्ट झालेले आहेत. त्याचा जो सुगंध आहे ना तो सगळा किचनमध्ये दरवळतोय. एका प्लेटमध्ये मसाले काढून घ्यायचेत आणि एकदम गार होऊ द्यायचेत. तोपर्यंत अगदी मंद आचेवरती त्याच पॅनमध्ये काही तुळशीचे पानं 2 पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. तुळशीचे पानं देखील मंद आचेवरती ड्राय रोस्ट करायचे आहेत. तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये देखील 1 मिनिटभर ठेवलं तर ते छान सुकतात. तर इथे मी 30 ते 40 सेकंद लागलेली आणि पानं अगदी मंद आचेवरती छान कुरकुरीत झालेले आहेत. छान त्यातलं मॉइश्चर निघालेलं आहे. आता सोबतच यामध्ये काही रोज पेटल्स घालायचे. तुमच्याकडे जर फ्रेश फुलं असतील गुलाबाची तर तुम्ही जेव्हा तुळशीचे पानं घातलेत तेव्हाच तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या घालून तुम्ही ड्राय रोस्ट करू शकता. परंतु माझ्याकडे ड्राय रोस्ट केलेले गुलाबाच्या पाकळ्या होत्या तर त्या मी तुळशीचे पानं ड्राय झाल्यानंतर घातलेलं. आता यामध्ये महत्त्वाचा घटक तो म्हणजे 1 टेबलस्पून सुंठ पावडर. सुंठ पावडरची टेस्ट जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही 1 टेबलस्पून जास्तीचं सुंठ पावडर घातलं तरी चालेल. आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली कारण तुळशीचे पानं सुकलेले आहेत, गुलाबाच्या पाकळ्या सुकलेल्या आहेत. फक्त आपल्याला हलकं याला जे सुंठ पावडर आहे त्याला गरम करायचं आहे. तर पॅन गरम आहे. गॅसची फ्लेम बंद करायची. त्यानंतर याला अगदी थोडा वेळ 30 ते 40 सेकंद लागतील आणि सुंठ पावडर देखील व्यवस्थित रोस्ट होईल. पॅन गरम आहे तर चमच्याने मध्ये मध्ये फिरवत राहायचे. तुळशीचे पानं, गुलाबाच्या पाकळ्या आणि सुंठ पावडर व्यवस्थित रोस्ट झालेला आहे. हा मसाला देखील आपल्याला गार करून घ्यायचा आहे. सगळे मसाले गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये रोस्ट करून ठेवलेले सगळे मसाले घालायचे. आणि याला छान ग्राइंड करून घ्यायचं. थोडंसं जाडसर झालं तरी चालेल किंवा तुम्ही एकदम फाईन पावडर केली तरी चालेल. मी जरा जाडसर ठेवते. बघा अशा प्रकारे चहा मसाला तयार झालेला आहे. मस्त सुगंध दरवळतोय. जेव्हाही चहा बनवाल ना अशा प्रकारचा मसाला बनवून त्यामध्ये अर्धा चमचा टाका आणि बघा तुमच्या घरात किचनमध्ये मस्त सुगंध दरवळेल. एवढा मसाला मला 15 ते 20 दिवस चालतो. याला अगदी कोरड्या बरणीमध्ये, काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवा. फ्रीजमध्ये ठेवला तर आणखी जास्त दिवस टिकतो. परंतु मी जास्त बनवत नाही. 15-20 दिवसाचा बनवते. संपला की परत बनवते. असं हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं. तर अशा प्रकारे इथे आपला हा चहा मसाला तयार झालेला आहे.
चहामध्ये 1 टीस्पून चहा मसाला घालायचा आणि मस्त चहा उकळल्यानंतर गरमागरम प्यायचा. मुलांच्या शाळा असतात, सगळ्या स्त्रियांना सकाळी लवकर उठायचं असतं आणि आमच्याकडे भरपूर थंडी पडते, त्यामुळे सकाळी सकाळी असा मसाल्याचा चहा मिळाला तर थंडीच्या दिवसांमध्ये शरीर उबदार राहतं आणि काम करायला आम्हाला एक नवीन उत्साह येतो. आणखी एक, हाच मसाला वापरून तुम्ही जर काळा चहा बनवला आणि तुम्हाला सर्दी असेल, कफ असेल, त्यावर हा रामबाण उपाय आहे. चहा मात्र काळा बनवायचा आणि त्यामध्ये साखरेऐवजी गूळ वापरायचा. ज्यांना पण या दिवसात सर्दी, खोकला, पडसं होतं ना, त्यांना हा मसाला घालून काळा चहा द्या. त्यांची तब्येत बरी होण्यात बरीच मदत होते. चहा मसाल्याची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हा असा मसाला घरी नक्की बनवून बघा. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा आणि आज हा गरमागरम चहा एन्जॉय करा. थँक्यू.